का आणि माझ्या धर्मासाठी मी लढतो, एवढाच विषय. हो, मी तेव्हाही काय बोललो नव्हतो. म्हणून माझी अपेक्षा आहे, अजित हरपत जी आमच्या पक्षाचे आहेत, माझा आणि त्यांच्या सागरला एकच बॉस बसतो. म्हणून आमच्या एक विचाराचे असल्या आणि त्यांच्या शाबीर शेख बरोबर माझ्या वडिलांचे फार जुने संबंध आहेत. म्हणून जसं मोहम्मद पैगंबराबद्दल मी काय बोलू नये अशी त्याची अपेक्षा आहे, तसंच जेव्हा ईदच्या काल गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडी मारली तेव्हा हाजी अरफतनी पण पुढे येऊन निषेध करायला हवा, एवढं मित्र म्हणून मी त्याच्याकडून अपेक्षा ठेवतो. तुम्ही एका छोट्याशा कार्यकर्त्याला मोठा प्रश्न विचारू नका. कारण का हिंदू म्हणून आमच्या सणासुदीच्या वेळी दगडी मारली जातात, आमच्या मिरवणुका आम्ही काढू शकत नाही. पण जेव्हा ईद आणि मोहरमच्या मिरवणुका निघतात तेव्हा आम्हाला गंगा जमुना तहवीज शिकवली जाते, तेव्हा आम्हाला भाईचारा शिकवला जातो. अगर हिंदू म्हणून आम्ही त्यांच्या मिरवणुकीवर वाकड्या नजरेने पाहत नाही तर माझी साधी सरळ एवढीच अपेक्षा आहे, सर्व धर्म समभावच अगर असेल तर जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदू धर्माला पण लागावा, एवढी साधी सोपी अपेक्षा आहे. कुठे तुम्हाला हे हिंदू सकल मोर्चे दिसणार नाहीत, कुठे तुम्हाला निषेध मोर्चे दिसणार नाही, कुठे तुम्हाला नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांसारखे वक्तव्य दिसणार नाही. ज्या दिवशी जो नियम मुसलमान धर्माला लागतो तोच नियम हिंदूला लागेल, प्रश्न सुटतोय. हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही, हिंदूंचा हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही. माझं सर्व सोपं म्हणणं आहे परत, ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही, एक पण दगड मारला जाणार नाही, त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेच दिसणार नाही. आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय. अगर ते थांबवणं, हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवणं असेल तर आम्ही आहोत हिंदूंचे गब्बर. आम्ही कुठे नाही बोललोय. त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडी घासायचं राहिलेलं, बाकी सगळं झालेलं. म्हणजे तो आज अगर काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही, पहिलंच काँग्रेसचा किंवा उभाटाचा झेंडा किंवा आंतरवस्त्र घातलं असतं ना तर एवढा वेळ थांबायची गरज नव्हती. सप्टेंबरला 11 दिवस बाकी आहेत. आम्ही काय आमच्या विशालगडला मुक्त केल्याशिवाय तिथे असलेलं एक पण हिरवा झेंडा आम्ही काय तिथे ठेवणार नाही. म्हणून 11 दिवस वाट पहा, नाहीतर ऑक्टोबरमध्ये आम्ही कारसेवा करण्यासाठी तयार आहोत.